ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दसऱ्याच्या दिवसाला राजकीय क्षेत्रामध्ये विशेष स्थान आहे। दसऱ्याच्या दिवशी राजकीय पक्षांचे मेळावे उत्साहात साजरे होतात। यंदा मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे हे उत्सव साधेपणाने साजरे होणार आहेत। शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे गेल्या अनेक वर्षांचं समीकरण आहे। मात्र यंदा कोरोनामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थाऐवजी सावरकर स्मारक सभागृहात होणार आहे। दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा नागपूरमधल्या हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातल्या एका सभागृहात संपन्न होणार आहे आणि त्याला फक्त 50 लोकांची उपस्थिती असणार आहे। दरवर्षी होणारं पथसंचलन सुद्धा यंदा रद्द करण्यात आलंय। तिकडे बीडच्या सावरगावमध्ये पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज भगवानगडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेणार आहेत। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते परंपरेला अनुसरून सध्या शस्त्रपूजन केलं जातंय। नागपुरातील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातल्या एका सभागृहामध्ये हा सोहळा सध्या संपन्न होतोय। दरवर्षी रेशीम बागमध्ये मोठ्या उत्साहात देशभरातले स्वयंसेवक या उत्सवासाठी हजर असतात। पथसंचलन हे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतं या सगळ्या सोहळ्यामध्ये, पण यंदाच्या वर्षी मात्र पथसंचलनही होणार नाहीये, तर या सोहळ्याला केवळ 50 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे। संपूर्ण देशाला संघटित करण्याच्या हेतूनं सरसंघचालक केशव हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली। त्या संघ स्थापनेला आज 95 वर्ष पूर्ण होत आहेत। हेडगेवार स्मृती मंदिर सभागृहामध्ये आजचा हा दसऱ्यानिमित्तचा समारंभ संपन्न होणार आहे। दरवर्षी मोठ्या संख्येनं स्वयंसेवक शिशिर दरवर्षी मोठ्या संख्येनं स्वयंसेवकांचं इकडे आगमन झालेलं असतं। मोठा उत्साह असतो रेशीमबाग परिसरामध्ये। सरसंघचालकांचा बौद्धिक हाही एक आकर्षणाचा बिंदू असतो आणि या उत्सवानिमित्त संघ वर्तुळाच्या बाहेरील व्यक्तींना इकडे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं जातं। संघ परिवार विस्तारावा आणि इतरही अनेक गोष्टींची संघातल्या लोकांना माहिती व्हावी या उद्देशानं विविध क्षेत्रातले मान्यवर व्यक्ती या उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात येतं। यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाचं सावट आहे। अगदी गुढीपाडव्यापासून सुरू झालेले सगळेच सण उत्सव सर्व धर्मीयांनी अतिशय साधेपणाने साजरे केले। शासनाच्या नियम आणि अटींचं पालन करूनच, त्या चौकटीत राहूनच आपण सगळ्यांनीच सगळे सण उत्सव साजरे केले। यंदाचा नवरात्रोत्सव आणि दसरा सुद्धा त्याला अपवाद ठरत नाहीये। सर्वसामान्य जनता ज्याप्रमाणे साधेपणाने उत्सव साजरे करते, राजकीय पक्षांचं सुद्धा त्याला अपवाद नाहीये। शिवसेना, शिवतीर्थ आणि दसरा मेळावा हे इतक्या वर्षांचं समीकरण, यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरतंय। यंदा दादरमधल्या सावरकर स्मारक सभागृहामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे, तर नागपूरमधला रेशीम बाग जिथे संघाचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो, यंदा मात्र हा उत्सव सुद्धा अतिशय साधेपणाने साजरा होणार आहे। हेडगेवार स्मृती मंदिर परिसरामध्ये यंदाचा हा उत्सव साजरा होणार आहे। केवळ 50 लोकांनाच या उत्सवासाठी उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे। सरसंघचालक मोहन भागवत भारत माता की जय। ध्वज प्रणाम। 1 2 3 स्वस्थान मंचासीन अधिकारी कृपया अपना स्थान ग्रहण करें। सांघिक गीत।
आणि आज नागपूरमध्ये जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उत्सव संपन्न होतोय त्या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्यासोबत आहेत. रजत, आज नेमकं काय वातावरण आहे, काय चित्र दिसतं या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर? प्रज्ञा, संघाच्या 95 वर्षांच्या इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदाच मैदानावर हा कार्यक्रम जाहीररित्या न होता एका सभागृहामध्ये फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत होत आहे. कोरोनामुळे जे काही निर्बंध आलेले आहेत त्यांचं पालन करत संघाने महर्षी व्यास सभागृह जे डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसराच्या आतमध्ये आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जात आहे आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. शस्त्रपूजन त्यांनी केलेलं आहे. संघाची एक मोठी परंपरा आहे. विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन करून हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो. आता थोड्या वेळानंतर संघ प्रमुखांचा जो उद्बोधन आहे तो सुरू होणार आहे आणि याच दिवशी जेव्हा संघ प्रमुख उद्बोधन देतात त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतो. सोबतच स्वयंसेवकांसाठी आणि संघाचे निगडीत ज्या काही संस्था आहेत त्यांच्यासाठी एक दिशा जी आहे पुढच्या वाटचालीची त्या उद्बोधनातून ती स्पष्ट होते. त्यामुळे रजत, आज सरसंघचालक यांचं जे बौद्धिक आहे त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेलच. अनेक विविध मुद्दे आहेत जे गेल्या काही काळामध्ये चर्चिले गेलेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरसंघचालक आज काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. दिशा में बहना है, संपर्कित हो अपनी बस्ती, रुक ना पाए कदम हमारे, हिंदू जीवन को पहुंचाने साथ मिले सब हाथ हमारे, नियम पूर्ण वर्तन से हमको घर घर सबके जाना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, सज्जनता का दीप बनेंगे, सजग देश हित में जन जन, दीर्घ काल का काज संवरने, संयममय हो अपना मन, मंदिर में श्री राम लला है, उनको कृति में लाना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, अविरत चलते हुए कार्य को चिंतन का भी जोड़ लगाए, ऋषि मुनियों की इस भूमि को विश्व पटल पर गुरु बनाए, छोटे छोटे उपक्रमों से राष्ट्र विराट जगाना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, सब समाज में जाकर हमको सब में समरस होना है, संगठन की धारा बनकर सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है। सावधान।
दक्ष उप विष। आज के अपने इस उत्सव का प्रास्ताविक एवं आभार अपने महानगर के संघ चालक माननीय राजेश जी लोया करेंगे, ऐसी मैं उनसे प्रार्थना करता हूं। परम पूज्य सरसंघ चालक जी, मंच पे उपस्थित माननीय प्रांत संघ चालक जी श्री राम जी हरकरे, माननीय नागपुर महानगर सह संघ चालक जी श्री धरराव जी गाड़गे, प्रिय स्वयंसेवक बंधुओं, हमारे आमंत्रण पर आज के उत्सव में ऑनलाइन भाग ले रहे आदरणीय संतगण, विशेष अतिथि, सज्जन वृंद एवं मातृशक्ति, विजयादशमी के इस पावन पर्व पर हार्दिक शुभकामनाओं के साथ आप सभी का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपुर महानगर की ओर से मैं हृदय से स्वागत करता हूं। इस समय की विशिष्ट परिस्थितियों को ध्यान में रखकर जो नागपुर का उत्सव विभिन्न कार्यक्रमों के साथ विशाल स्वरूप में हर वर्ष होता रहा, उसे कम से कम संख्या में सीमित कार्यक्रम के साथ इस कोरोना काल को ध्यान में रखते हुए संपन्न किया जा रहा है। यह बतलाना चाहूंगा कि बाकी सभी स्वयंसेवक इस उत्सव में ऑनलाइन हिस्सा ले रहे हैं और उनके साथ हमारे आमंत्रण को स्वीकार कर अतिथि नागरिकगण वे भी भिन्न भिन्न स्थानों पर उपस्थित हैं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की कार्यपद्धति लचीली है और इसीलिए अन्य विषम परिस्थितियों में भी अखंड रूप से संघ का कार्य स्वयंसेवकों द्वारा चलता रहा है। पिछले 7 माह में पूरे संसार में स्वास्थ्य की दृष्टि से घातक ऐसी महामारी ने हम सभी को घेर रखा है, परंतु ऐसे कठिन समय में भी पूरी योजना के साथ सभी स्वयंसेवक इस संकट की घड़ी में अग्रणी हो सेवा कार्य में लगे हैं। समयानुसार जिन जिन बातों की जहां जहां जरूरत महसूस हुई, उनकी पूर्तता कर आगे बढ़ते चले, चाहे फिर वो परिवार के राशन भोजन की व्यवस्था हो, चिकित्सा सेवा उन तक पहुंचाने की बात हो, जन जागरण की बात हो, अथवा इस बीमारी से उत्पन्न अन्य समस्याओं के वजह से मानसिक रूप से त्रस्त व्यक्तियों का समुपदेशन यानी काउंसलिंग का भी विषय हो, स्वयंसेवक लगातार इस सेवा कार्य में लगे हैं। यहां तक कि जिन सघन बस्तियों में इसका रूप विकराल हो चला था, जहां सुविधा पहुंचाने में कठिनाई हो रही थी, कोई पहुंच नहीं पा रहा था, वहां स्वयंसेवक अग्रणी हो अपनी परवाह न करते हुए इस कार्य में लग गए। परिणामतः ऐसी सघन परिस्थिति बस्तियों में जो फैली थी, उस महामारी को रोक आराधना की भावना जगने लगी है, विजिगिषा की गंध लेकर चेतना विकसित हुई है। पर्वतों और घाटियों में कुछ जगी नूतन रुचाए, महमहा कर फिर उठी है देश की पावन कथाएं, दे रही आभा
जान कितनी पूर्व पुरुषों की व्यथाएं, विजय का जयगान लेकर आ रही केशर हवाएं, कुछ नए सामर्थ्य का फिर भाव प्रकटा हर डगर में, देख कर व्यापक उजाला सुप्त कलियां खिल रही है, शक्ति की आराधना की भावना जगने लगी है, विजिगीषा की गंध लेकर चेतना विकसित हुई है। आज पौरुष के नए स्वर गुनगुनाते जा रहे हैं, आज के स्वर हर हृदय को स्पर्श करते जा रहे हैं, हर नवीन उल्लास में हम स्वर्ण जीवन पा रहे हैं, आज के हर शब्द जीवन छंद रचते जा रहे हैं, ज्योति गरिमा जग रही है, हर मनुज के श्रांत मन में, हिंदुता फिर विजयता की अर्चना करने लगी है, शक्ति की आराधना की भावना जगने लगी है, विजिगीषा की गंध लेकर चेतना विकसित हुई है, राम शक्ति जागृता जब वानरी अक्षौहिणी ले चली है जय पताका कृष्ण की नारायणी, संगठित फिर देव शक्ति असुर वंश विनाशिनी, शक्ति की साकार यमुना धर्म की मंदाकिनी, ज्ञान रवि का तेज बिखरा हर्ष छाया जन हृदय में, राष्ट्र शंभु विश्व पूजित अस्मिता सजने लगी।